नमस्कार, मी दीपक पळसुले. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजपासून रोज रात्री 9 वाजता 9 सेकंदाची बातमी हे बुलेटिन आपण बघणार आहोत. सांध्यापासून ते बांद्यापर्यंत आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, याशिवाय जगभरातल्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सुरुवात करूया बुलेटिनला. पुण्याच्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री झाल्याचा संशय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्याच्या लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये मध्यरात्री 3 वाजता तरुणांकडून ड्रग्जचं सेवन. हॉटेलच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यासह 3 पार्टनर पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील लिक्विड लाऊंज हॉटेल सील करण्याची प्रक्रिया सुरू. पुणे पोलिसांकडून हॉटेलमधील साऊंड सिस्टीम, मद्यसाठ्यासह इतर सामग्री जप्त. पुणे ड्रग्ज प्रकरण, 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. कामात हलगर्जीपणा केल्यानं कारवाई. जिथे ड्रग्ज सापडेल तिथे कारवाई करणार, पेडलर्सलाही सोडणार नाही. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क सांभाळायला अत्यंत अकार्यक्षम ठरले. त्यांनी तात्काळ आपल्या खात्याच्या पदाचा राजीनामा द्यावा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री शंभूराज देसाईंचा हात. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. संबंधित व्हायरल व्हिडिओची चौकशी करून कारवाई करणार, शंभूराज देसाई यांचं आश्वासन. पुण्यातली घटना अत्यंत गंभीर. ज्या पबमध्ये हा प्रकार घडतोय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं काळजी घ्यावी, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. एखाद्या खात्याचा मंत्री असला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो तसं नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, चंद्रकांत पाटलांचा अंधारे आणि धंगेकरांना प्रत्युत्तर. पुणे ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाई करणार, तसंच अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. उद्यापासून 18व्या लोकसभेचं पहिलं अर्थसंकल्प अधिवेशन. पहिल्या 2 दिवसात हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब नवीन खासदारांना शपथ देणार, तर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड. शरद पवारांनी जिल्हानिहाय या विधानसभेचा अहवाल मागवला. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविया नेत्यांची उद्या मुंबईत बैठक. सर्व जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीला. विजयानंतर प्रथमच ओमराजे आणि कैलास पाटलांची शरद पवारांसोबत भेट. इंदापुरातल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणेंचा फोटो गायब. चूक लक्षात येताच बॅनर हटवण्यात आला. येत्या विधानसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचे 4 ते 5 आमदार निवडून आणणार, खासदार विशाल पाटील यांचा निर्धार. जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाकडून विधानसभेच्या 100 जागांची चाचपणी. मागील 10 वर्षात मराठा आमदार निवडून आलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देणार. ज्या मुस्लिमांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मागणी. मुस्लिमांमधील ओबीसी जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोय. कुणबी नोंदी असलेल्या मुस्लिमांना आरक्षण द्या, या जरांगेंच्या मागणीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारनं केलेलं सर्वेक्षण हे बोगस. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप. मराठा समाज संविधानिक आयोगापुढे मागासले पण सिद्ध करू शकला नाही, कारण जी गोष्ट आडात नाही ती पोहऱ्यात कुठून येणार. लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. एखाद्या व्यक्तीनं आंदोलन केलं म्हणून कुणबी नोंदी रद्द करणार का? मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सवाल. सगळे सोयरे कायद्यात टिकेल हे सरकारनं सांगितलं, त्यामुळे आता सगळे सोयरेचा विसर पडू देऊ नका, नाहीतर विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसेल. जरांगेंचा सरकारला इशारा. 10 दिवसांच्या उपोषणामुळे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या लिव्हरला सूज. सध्या हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर
जालन्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार. मनोज जरांगेंचं आंदोलन राजकीय, त्यांना कुणाकडून पैसा आला होता आणि किती आला होता याची जरांगेंची ईडी चौकशी व्हावी. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची मागणी. मनोज जरांगेंना मिळालेल्या वाईट वागणुकीचा बदला मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत घेतला. खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवायची तयारी केली असेल तर त्यांनी मैदानामध्ये यावं. भाजप आमदार नितेश राणेंचं आवाहन. बाकीच्या आरक्षणाची संसदेत चर्चा होते, मात्र महाराष्ट्रातील आरक्षणावर चर्चा का होत नाही? खासदार सुप्रिया सुळे यांची विचारणा. दोन्ही आरक्षणाबाबत सरकार विचार करते, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार योग्य तो तोडगा काढेल. राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची 10 जूनला महाएल्गार शांतता रॅली. लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हा, मराठा समाजाने ठेवली अट. धाराशिवच्या बैठकीत निर्णय. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिवसेनेकडून शिक्षकांना पैशांचं वाटप. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप, तर शिवसेनेनं आरोप फेटाळले. फक्त आरोप करत नाहीत, पुरावे देखील सादर केलेत. मुख्यमंत्री शिंदेंनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. सुषमा अंधारेंची मागणी. याबाबत निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करणार असल्याची अंधारेंची माहिती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सुषमा अंधारेंच्या आरोपाला दुजोरा. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे वागते, लोकशाहीची हत्या होते, संजय राऊतांची टीका. सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केलं. सुषमा अंधारेंच्या पैसे वाटपाच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. पैसे वाटण्याची आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला जनतेचा पाठिंबा. सुषमा अंधारेंच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. अंधारेंनी व्हिडिओ निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे देण्याचं देसाईंचं आवाहन. सुषमा अंधारेंनी केलेले आरोप बिनबुडाचे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केलेले आहेत, मात्र विभाग प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी आहे. या ड्रग्ज रॅकेटच्या मुळाशी जाणार, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावतीतलं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील. अनिल बोंडे आणि बळवंत वानखेडे दोघांनीही खासदार कार्यालयावर दावा केल्यानं कार्यालय पुन्हा सील. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयाचं कुलूप तोडल्याचं प्रकरण. आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंचं 15 जणांवर गुन्हा दाखल. कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नाही, आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. खासदार कार्यालय सील केलं असलं तरी बाहेर टेबल टाकून लोकांची कामं करू, ठाकूर यांचा निर्धार. काही करून आमदार होण्यासाठी विवेक कोल्हेंची नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी. टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांची टीका. यापूर्वी नवनीत राणांच्या स्टाफसोबत ते कार्यालय वापरलं, आताही बळवंत वानखेडेंसोबत शेअर करू. मात्र यशोमती ठाकूरांना ते नकोय. माझ्यासोबत वानखेडे स्वाभिमानानं काम करतील अशी त्यांना भीती असावी. अनिल बोंडेंचा टोला. आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याकडून पुण्यात अपघात. नशेमध्ये कार चालकानं पुणे नाशिक महामार्गावर दोघांना चिरडलं. आरोपी मयूर मोहितेची न्यायालयीन कोठडीत रवानगी. सामनाच्या बाहेर नितेश राणे समर्थकांनी बॅनर लावून संजय राऊतांना डिवचलं. सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे बॅनर. येत्या 2 दिवसात संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई होईल, नितेश राणेंचा दावा. उद्धव ठाकरेंनी निवडणूक काळात चुकीची माहिती दिल्याचा नितेश राणेंचा आरोप. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार, तर आदिवासी आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करणार. जळगावच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी. कर्जमाफी करताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, किसान सभेचे नेते अजित नवले यांची मागणी. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. याबाबत तपास करण्याचे केंद्र सरकारनं सीबीआयला आदेश दिले होते. नीट परीक्षेत ग्रेस मार्ग मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांपैकी 750 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर. केवळ 813 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा.
नीट परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, एका आठवड्यात परीक्षेची नवी तारीख जाहीर करा, अन्यथा संपावर जाणार, मार्चच्या डॉक्टरांचा इशारा. राज्यातील IIT मध्ये संविधान मंदिराची निर्मिती करणार, त्यात संविधानाच्या विचारांची शिकवणही देणार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. मागासवर्गीय विभागातर्फे 150 विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 1 ते 5 लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. वर्सोवा खाडीजवळ कामात JCBसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द. काही लोकांना बांबू लावले पाहिजेत, सकाळी एक भोंगा अजूनही चालू आहे, राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संजय राऊतांवर टीका. मुख्यमंत्र्यांनी उद्या भंडाऱ्यात होणाऱ्या सभेतून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी, ओबीसी जनगणना परिषदेचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. वर्ध्यातील भाजपच्या चिंतन बैठकीत वादावादी, प्रचार न करता पदाधिकारी घरी बसल्यानं पराभव झाल्याचं आमदार दादाराव केचेंचं वक्तव्य, मात्र यावर एकमत न झाल्यानं बैठकीत वाद. नांदेडच्या मध्ये भाजपच्या मंथन बैठकीआधी राडा, भाजप पदाधिकारी आणि शहराध्यक्ष एकमेकांच्या अंगावर धावले, राधाकृष्ण विखे पाटील दाखल होण्याआधी राडा झाल्याची माहिती. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट आता होणार स्वस्त, जीएसटी परिषदेत रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासह अन्य सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात एसटीच्या ताफ्यात नव्या 200 गाड्या दाखल होणार, एसटीच्या स्वमालकीच्या एकूण 2400 गाड्या खरेदीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. 28 ते 30 जून दरम्यान डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, पुणतांबा, कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे 2 एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय. रिक्षा चालकांचं उद्या मुंबई वगळता राज्यभर आंदोलन, वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा निर्णय. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आचारसंहितेतून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वगळा, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचं दुसरं वर्ष, राज्यातील 1000 दिंड्यांमधील 12,41,000 वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार. मुंबईकडे पावसाची पाठ, आतापर्यंत मुंबईत केवळ 9% पावसाची नोंद, समाधानकारक पाऊस न झाल्यानं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ. पावसाळ्यात मुंबईतील भुयारी गटारांवर कॅमेऱ्याची नजर, रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारात जाऊ शकत नसल्यानं अद्ययावत कॅमेरे वापरण्याचा पालिकेचा निर्णय. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात खोर्निंको धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांना मज्जाव, त्यामुळे स्थानिकांच्या पावसाळ्यात मिळणारा रोजगार बंद झाल्यानं स्थानिक नाराज. रायगडमध्ये आतापर्यंत सरासरी 360 मिलीमीटर पावसाची नोंद, अलिबाग आणि म्हसळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि स्पाईन रोड परिसरात ढगफुटी सदृश पावसाची हजेरी, 1.5 तासात 114 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिममध्ये दमदार पाऊस, पावसामुळे कारंजा इथे गुडघाभर पाणी साचलं, नालेसफाईच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानं पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, बळीराजा सुखावला तर जिल्ह्यात आतापर्यंत 26% भागात पेरणी पूर्ण. अहमदनगर जवळचा श्री क्षेत्र डोंगरगण हिरवाईनं नटला, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि श्री गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. जळगाव आणि परिसरात झालेल्या पावसामुळे कांताई बंधारा प्रवाहित, आज सुट्टी असल्यानं नागरिकांची बंधाऱ्यावर मोठी गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडाव धबधबाही प्रवाहित, मुंबई गोवा महामार्गावरून हा धबधबा जवळ असल्यानं पर्यटकांची या धबधब्याला पसंती. नंदुरबारच्या बोरवाण गावातील नदीला पूल नसल्यानं स्थानिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, अनेक महिने उलटूनही पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक.
अकोल्यातल्या पनोरी आणि जनोरी गावाचा संपर्क तुटला। अकोट तालुक्यातल्या पठार नदीमध्ये अचानक पाणी वाढल्यानं नदीला पूर, गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास। अकोल्यातील बरोकार कुटुंबियांनी केली विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी। यासाठी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरचा केला वापर। अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलं बुडाली, एकाचा मृतदेह शोधण्यात यश, 1 जण बेपत्ता। चिपळूणच्या ओमीज हॉटेलमध्ये क्षुल्लक बाचाबाचीवरून कार चालकानं कार थेट घुसवली हॉटेलमध्ये। घटनेत ग्राहक थोडक्यात बचावले, उपस्थित ग्राहकांकडून कार चालकाला बेदम चोप। धान मका खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, पणन महामंडळानं 30 जूनपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला। धुळ्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांचं यंदा कापसाच्या पिकाकडे पाठ फिरून मक्याच्या लागवडीला प्राधान्य। 3 वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे कपाशीला भाव मिळत नसल्याचा परिणाम। रत्नागिरीमध्ये नदी की पाठशाला हा 3 दिवसीय उपक्रम जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत संपन्न। वाशिष्ठी नदीच्या उगमस्थानापासून शहरापर्यंत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, गुन्हा दाखल। अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यपानही केलं नव्हतं, आमदार दिलीप मोहिते यांचा दावा। मंचर येथे मोहितेंच्या पुतण्याच्या गाडीमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू। कळंबमधील आमदार पुतण्याच्या गाडीनं केलेल्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, कोणाचीही मनमानी चालणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। पुण्याच्या हडपसरमध्ये 13 वर्षीय मुलीवर वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार। पीडित मुलीनं याबाबत आईला सांगितल्यानंतर प्रकार उघड, पोलिसांकडून तपास सुरू। धाराशिवमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाशीतील प्रभारी पोलीस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल। भूम शहरातील पारडी रोडवरच्या शासकीय विश्रामगृहाजवळची घटना। धुळ्याच्या मोगलाई भागात अल्पवयीन मुलावर वर्षभरापासून समलैंगिक संबंधातून अनैसर्गिक अत्याचार। शहर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। पुणे सोलापूर रस्त्यावर यवतजवळ एसटीचा अपघात, 30 जण जखमी। ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जात होती। रायगडच्या म्हसळा गोरेगाव रस्त्यावर अपघात, 3 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार झाडाला आदळली। एबीपी मादाच्या वर्धापन दिनानिमित्त जळगावमध्ये पर्यावरण प्रेमींचं वृक्षारोपण। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भुळेंचा मोहिमेत सहभाग। पुढचा महिनाभर ही मोहीम राबवली जाणार। नाशिकच्या सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका। जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार। सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी लाखांचा प्रस्ताव। नाशिकच्या येवला तालुक्यात अंकाई किल्ला हिरवाईनं नटला। किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकर्ससाठी पुणे, नाशिक आणि मुंबईमधील पर्यटकांची गर्दी। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोरच्या सुरू असलेल्या मूर्तीचं उत्खनन पूर्ण। मूर्ती जड असल्यानं मूर्तीला बाहेर काढण्याचं काम बाकी। संत खंडोजी महाराज संस्थानाची दिंडी नंदुरबारहून मार्गस्थ। 198 वर्षांची दिंडीची परंपरा, 25 दिवसात दिंडी पंढरपूरला पोहोचणार। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये बिबट्यानं पिंजरा तोडून धूम ठोकली। विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढतानाचा प्रकार, मोडकळीस आलेला पिंजरा वापरल्याचा परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।